प्रेक्षकांनो, आज अप्पूबाईने सगळ्या कानेटकरांची मीटिंग भरवली आहे आणि सगळेजण जमा झालेत ओसरीमध्ये. अप्पू मस्त झोक्यावर बसून सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतीये. पन्ना काकू म्हणते, यावेळेस कसली मीटिंग बोलवली आहेस अप्पू? त्यावर अप्पू म्हणते, मी, प्राची आणि सुमी एक अनाउन्समेंट करणार आहोत तिघी मिळून. कुकी म्हणतो, काय अप्पू, ते तर सांग ना आधी. अप्पू म्हणते, सांगते. उद्यापासनं आपल्या कानेटकरांच्या वाड्यात योगा सेशन सुरू होणार आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सकाळी लवकर उठून ते सेशन जॉईन करायचं आहे. शार्प 6 वाजता टीचर येणार आहेत. माई म्हणतात, मी तर सकाळी लवकरच उठते रोज. अप्पू म्हणते, अगं माई, लवकर उठून नाही चालणार, योगा पण करावा लागेल ना. सुमी म्हणते, त्यासाठी सुती किंवा स्ट्रेचेबल कपडे आणा. माई म्हणतात, कसले? त्यावर प्राची म्हणते, सैल कपडे ग माई, आणि नॅपकिन, पाण्याची बाटली सगळ्यांनी आपापल्याकडे ठेवायची आहे. योगा मॅट पण लागतील, काही कमी आहेत पण लवकरच सोय होईल त्यांची. अमेय म्हणतो, माझ्यासाठी आणू नकोस, मी बघ कसा फिट आहे. कुकी म्हणतो, मी पण. त्यावर सगळेच कुकीकडे बघताय. कुकी म्हणतो, अरे मला म्हणायचंय, मी पण हेच सांगतोय की अमेय फिट आहे. माई म्हणतात, आमची पण किती कसरत होते अप्पू, घरात केवढी कामं असतात, नेहमी व्यायाम होतो काय ग पन्ना? पन्ना काकू म्हणतात, हो ना माई, तेच तर. अप्पू म्हणते, नाही, सगळ्यांना कंपल्सरी योगा करावाच लागणार आहे. शशांक म्हणतो, अपूर्वा, हे चुकीचं आहे, ही बळजबरी झाली. अप्पू म्हणते, का नाही करू शकत मी बळजबरी? मुळात तुम्ही एक टी-शर्ट घालून मला सपोर्ट करताय, हे काय बरोबर नाहीये. तुम्हाला पूर्ण सपोर्ट द्यावा लागेल, खरा. कुकी म्हणतो, नो प्रॉब्लेम, आम्ही सगळे येऊ. सगळ्यांनी सकाळी 10 वाजता यायचं रे. आता शशांक म्हणतो, ती 6 म्हणाली, 10 नाही. कुकीला टेन्शनच आलंय. आता मानसी म्हणते, मी पण येईल. आता हळूचकून माई पन्ना काकूला बोलवत आहे जवळ आणि म्हणताय, काय गं पन्ना, काय करायचं? पन्ना काकू म्हणतात, आता हो म्हणा, वरचे वर नंतर बघू. अप्पू म्हणते, तुम्हाला सगळ्यांना सगळं जमेल, तुम्ही फक्त वेळेत हजर राहा. कुकी म्हणतो, हो, आम्ही सगळे बरोबर 10 वाजता हजर राहू. शशांक म्हणतो, 6, 10 नाही. आणि अशा प्रकारे मीटिंग बरखास्त झाली आहे. शशांक काम करत असतो त्याचं लॅपटॉपवर. अप्पू तो लॅपटॉप बंद करते आणि म्हणतो, अजिबात काम करायचं नाहीये. तुला सकाळी पण म्हटलं होतं जाऊ नकोस ऑफिसला, आता अजिबात काम करायचं नाहीये खडूस. शशांक म्हणतो, अगं मेल करायचा आहे महत्वाचा. अप्पू म्हणते, नाही करायचा. सकाळी लवकर उठशील ना रे खडूस तू, मग लवकर झोप. शशांक म्हणतो, उद्या लवकर उठून काय करायचंय असं अपूर्वा? अप्पू म्हणते, अरे उद्या क्लासेस आहेत ना योगाचे, सगळ्यांनी अटेंड करायचे, चल तू झोप बरं आधी. शशांक म्हणतो, अपूर्वा, तुला असं वाटतं की सगळेजण एवढ्या भल्या पहाटे येतील? अप्पू म्हणते, हो येतील, मला प्रॉमिस केलं ना त्यांनी, ते प्रॉमिस निभवायला नक्की येतील. हे बघ, तू हसू नकोस हं खडूस, तू आत्ता जर झोपला नाहीस ना तर तू उद्या उशिरा उठशील आणि मग असा आळस देत एकदम लो एनर्जी अशा खाली येशील तू, मग सगळे तुला हसतील रे. शशांक म्हणतो, हे बघ, तू एवढा उत्साहात आहेस म्हणून तुझं हिरमोड नाही करायचंय. सत्य परिस्थिती मी सांगतो तुला, कोणी सकाळी उठणार नाही. मी सगळ्यांना ओळखतो अपूर्वा. अप्पू म्हणते, मला माहितीये ना, सगळे येणारे उद्या फ्रेश मूडनी योगाला. तू योगा करू शकणार नाही तर तू रिग्रेट करशील खडूस. शशांक म्हणतो, पैज लावतेस का अपूर्वा? अप्पूने शशांकच्या हातात हात दिलाय आणि म्हणते, बघतेच मी कोणी कसं येत नाही ते. शशांक म्हणतो, मी पण बघतो तू कशी हारतेस ते. प्रेक्षकांनो, आता पुढे मजा आली आहे. अप्पूने शशांकचा लॅपटॉप घेतलाय आणि तो अजिबात देत नाहीये. शशांक म्हणतो, बरं बाई, झोपा आता. अप्पूने लॅपटॉप साईडला ठेवून दिलाय. फायनली दोघंच झोपलेत. पहाट झालीये. सकाळी 6 वाजता शशांक आणि अप्पू आलेत खाली. शशांक मुद्दाम चिडवतोय अप्पूला, अरे अमेय, आलास तू? मानसी वहिनी आल्या. अरे बापरे, किती गर्दी जमली नाही अपूर्वा? पण तिथे कोणीच नसतं. शशांक म्हणतो, बघ, मी म्हटलं होतं ना तुला, कोणी येणार नाही. अप्पू म्हणते, थांब रे खडूस, आत्ताशी 6 वाजताय ना, येतील सगळे. शशांक म्हणतो, कोणी येणार नाही, मी लिहून देतो तुला. तू पैज हारतेस की नाही बघ. तेवढ्यात सुमी येते खाली. सुमी म्हणते, सॉरी मला उशीर झाला. अप्पू म्हणते, नाही ग, एकदम वेळेत आहेस. शशांक म्हणतो, सुमी येणारच होती अपूर्वा, त्यात काही नवल नाहीये, बाकीचे कुठे आहेत? सुमी म्हणते, मी आली आहे ना, आता बाकीचे येतील हळूहळू. शशांक तिथेच झोपून जातो आणि म्हणतो, ते आले की उठवा मला, कोणीतरी आलंय आता दरवाजात. अप्पू आणि सुमी म्हणतात, चल उठ, तू दार उघड खडूस. बिचारा शशांक आता दार उघडतोय तो, तेव्हा त्या योगा टीचर आल्यात. अपूर्वा कानेटकरांचं घर ना, मी त्यांची योगा टीचर. शशांक म्हणतो, अच्छा, तुम्ही का? हो, या ना प्लीज. अप्पू म्हणते, ओ मिस काव्या, हाय, मी अप्पू. आणि सुमी म्हणते, हॅलो, मी सुमी. आता त्या टीचर म्हणतात, हे काय तुम्ही तिघच? नाही म्हणजे तू मला म्हटली होतीस ना तुझं फॅमिली सेशन आहे, फोनवर आपलं बोलणं झालं होतं अप्पू. बाकीचे कोणी दिसत नाहीये. आता शशांकला भलतंच हसू येते. सुमी म्हणते, हळूहळू येतात सगळेजण, थोड्या वेळ थांबूयात आपण. तेव्हा ह्या योगा टीचर म्हणतात, नाही पण मला ना दुसरीकडे जायचंय सेशन घ्यायला.
आपण तुमच्या तिघांपासून सुरुवात करूया. शशांक म्हणतो नाही तिघं नको, या दोघींपासून सुरुवात करा तुम्ही. सगळे आल्यानंतर मी जॉईन होईल. आम्ही जेवण सुद्धा सगळे एकत्रच करतो. मी त्यांच्यासाठी वाट बघतो. तुम्ही तुमचं चालू करा. तुम्हाला उशीर होत असेल ना. शशांक सुमीची चटई ओढत असतो. त्याला झोपायचं असतं. सुमी म्हणते अरे मला हवी आहे ना दादा. आता यांचा व्यायाम सुरू झालाय प्रेक्षकांनो. शशांक तिथे आपला ओसरीवरती बसून मस्त एन्जॉय करतोय यांचा व्यायाम. सुरुवातीला पद्मासनात बसायला सांगितलंय या योगा टीचरने. सुमीला काही जमत नसतं. शशांक म्हणतो सुमे जरा हळू. अगं हाडबिडं मोडून घेशील. त्यांना विचार कसं करायचं. नाही जमत असेल तर कर. त्या योगा टीचर म्हणतात नाही हरकत नाहीये, तुम्हाला नसेल जमत तर मांडी घातली तरी चालेल. आता त्या टीचरने ओंकारापासून सुरुवात करायला सांगितलंय. 3दा ओंकार म्हणायचं आणि ध्यान लावून बसायचं. आता एक एक आसनं शिकतायत. आता ओंकार म्हटल्यामुळे आपलं मन हे योगासनासाठी तयार होतं. चला आता दीर्घ श्वास घ्या. आता अपू एक एक इन्स्ट्रक्शन फॉलो करतीये. ओम सुद्धा म्हणतायत ह्या. म्हणजे छान वाटतं. सकाळी प्रेक्षकांना पण योगासनं करायला मज्जा येते. आता प्राची आणि पन्ना काकू खाली आल्या. अपू शशांकडे बघतीये. मग शशांक म्हणतो एवढी खुश होऊ नकोस, अजून 50% लोक यायचे राहिलेत, मग तू ही पण जिंकणार आहे. एवढी काही खुश होऊ नकोस अपूर्वा. अपू पन्ना काकूला म्हणते कुकी कुठे आहे पन्ना काकू. पन्ना काकू म्हणते अगं ते उठते म्हणाले, मी आले उठून. त्यांना पण ते आता काय करतात माहित नाही. अपू म्हणते ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता जा आणि कुकीला घेऊन ये. अगं पन्ना काकू सगळ्यात जास्ती गरज कुकीला आहे ग योगाची. तूच म्हणतेस ना तुमचं वजन वाढलं. जा तू घेऊन ये त्याला. पन्ना काकू म्हणते असं म्हणतेस, मी उठवते त्यांना. हे कसे उठायच्या बाबतीत माहितीये ना तुला अपूर्वा. अपू म्हणते जा तू उठा म्हणा आणि घेऊन ये त्यांना. आता प्राचीला बसू देत नाही अपू. प्राचीला म्हणते जा तू माईला घेऊन ये आणि सगळ्यांना घेऊन यायला सांगते अपू. आता शशांक म्हणतो ए अपूर्वा अशी जबरदस्ती नाही करायची. असं सक्ती करून तुला जिंकता येणार नाहीये. याला काही अर्थ नाहीये. काही तत्वबित्व आहे की नाही असं जमणार नाही. अपू म्हणते एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर खडूस. हे माझ्यासाठी वर्ल्ड वॉर आहे असं समज. आणि ही अपूर्वा वर्तक कानेटकर कुठलं चॅलेंज हरत नाही. आता पन्ना काकू कुकीला उठवताय. कुकी कसला उठतोय 5 मिनिटं चाललंय. पन्ना काकू म्हणतात अहो उठा, ती योगा शिकवणारी आली आहे. कुकी म्हणतात खरंच आली का ग ती. ऐक त्यांना सांग माझं शवासन चालू आहे. पन्ना काकू म्हणते असं काय करताय, उठा ना. अप्पू इथे येऊन उठवेल तुम्हाला. कुकी म्हणतो एवढ्या सकाळी कोणी उठतं का. बरं ठीक आहे, उठून कोणी योगासनं करतं का. पन्ना सांग ना 5 मिनिटांनी येतो मी. पन्ना काकू म्हणते कशाला कबूल केलं रात्री यायचं तुम्ही. चला आता पटकन खाली टच व्हा. कुकी म्हणतो हो 5 मिनिटात प्रॉमिस तू जा. आता पन्ना काकू जाते खरी. प्रॉमिस ऐकल्यावर कुकी तिथे गाढ झोपी गेलाय. प्राची माई जवळ आली आणि म्हणते काय करतेस तू यावेळेला किचन मध्ये. माई म्हणते अगं यावेळेला किचन मध्ये म्हणजे काय, मीच असणार ना इथे. प्राची म्हणते अगं योगा करायला जायचंय ना. माई म्हणतात अगं ह्या वयात कसले योगा बिगाचे माझे चोचले. प्राची म्हणते ते मला नाही, तू अप्पूला सांग, तिनेच मला पाठवलंय तुला आणायला. चल माई ते योगा टीचर पण आल्यात. माई म्हणते नको ग बाई, मला कशी योगा बिगाची गरज नाहीये. अगं किती हालचाल होते दिवसभर माझी, माझा व्यायाम पण होतो. प्राची म्हणते अगं आल्यात ना त्या टीचर, त्याचा उपयोग करून घे ना. तुझे गुडघे दुखतात ना माई, त्यांना विचार यावर काही उपाय का. लोकांचे खूप त्रास कमी होतात माई. माई म्हणतात अगं ते सगळं समजलं, पण तुम्ही सगळेजण योगा करून याल आणि म्हणाल माई भूक लागली. मग आता मी इथे किचन मध्ये थांबणं गरजेचं आहे ना. मी मस्त उपमा करते तुमच्यासाठी आणि फडशा पाडा तुम्ही ते योगा बिगा झाल्यावर. प्राची म्हणते अगं माई मला कळतंय, पण अप्पूला. माई म्हणते अप्पूला तू समजावून सांग, जा तू बाई. प्राची म्हणते बरं तू उपमा कर, पण शेवबिव कर हा त्याच्यावर छान भुरकळायला. प्राची गेलीये. माई एकट्याच बडबडत असतात. अप्पू पण ना सगळ्यांना उगाच सक्ती करते. माझं काय वय का हे योगा बिगा करायचं. आता इकडे एक एक योगासनाचे प्रकार सुरू आहेत. आता काही बेसिक योगासनं त्या शिकवतात, पण अप्पू म्हणत असते 5 मिनिटं थांबा ना, येतीलच सगळेजण. आता प्राची आली आहे. प्राचीला विचारती अप्पू काय झालं. आता प्राची म्हणते वरून जागा, त्यामुळे मानसी वहिनी त्याच्याजवळ बसली आहे. अमेय दादा उठलाच नाहीये आणि माई तर आपल्या सगळ्यांसाठी नाश्त्याची तयारी करतीये. अप्पू वैतागतीये. शशांक म्हणतो मी काय म्हणालो होतो तुला, मी बरोबर सांगितलं होतं तुला अपूर्वा. आता अप्पू म्हणते थांब रे जरा. पन्ना काकू आलीये. पन्ना काकूला विचारतीये अप्पू काय झालं पन्ना काकू, कुकी का नाही आला. पन्ना काकू म्हणते अगं मी केव्हाची उठवतीये, 10 मिनिटं करत ते हालतच नाहीयेत. शशांक म्हणतो आज पहिल्यांदा तू पैज हरतेस अपूर्वा, तू मान्य कर अपूर्वा, तू हरलीयस. अप्पू म्हणते मी काही मान्य बिन्य करणार नाहीये. शशांक म्हणतो उद्या तुला हेच चित्र दिसणार आहे. तेव्हा ती योगा टीचर म्हणते बरं तुम्ही भांडू नका, आता करणार आहात ना योगा, उशीर होतोय मला.
पन्ना काकू आणि प्राची दोघी जॉईन झाल्यात. शशांकला म्हणतात त्या तुम्ही पण या ना प्लीज. शशांक म्हणतो नको नको मला काही गरज नाहीये योगासनाची. योगा टीचर म्हणतात तुम्ही ट्राय तर करा प्लीज. शशांक म्हणतो नाही जागा कमी आहे ना. पन्ना काकू त्याला जागा करून देते. तेव्हा शशांक म्हणतो अगं पन्ना काकू कशाला. शशांक काही ऐकत नसतो. तेव्हा अप्पू त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते. काय रे खडूस बाकी कोणी नाही योगा सेशनला, तू माझी साथ सुद्धा देणार नाहीस का. तू पण नसलास माझ्यासोबत तर. आता हे ती रडत रडत सांगते पण सुमीकडे बघून हसतीये. शशांक म्हणतो अपूर्वा रडू वगैरे नकोस. बरं ठीक आहे चल मी पण करू लागतोय. आता या सगळ्यांनी एक एक योगासनाचे प्रकार केलेत. वृक्षासनाला सुरुवात झाली आहे. सुमीला जमत नसतं. त्या योगा टीचर छान योगासनं शिकवताय एक एक. आणि शशांकने सुद्धा फायनली योगात जॉईन केलाय. पण प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की हे सगळेजण बाहेर आलेत. सुमी म्हणत असे लवकर लवकर खरेदी करा माई घरी एकटी आहे. अप्पू म्हणते एकटी नाहीये माई, डॉक्टर स्नेहलता आलेले आहेत. शशांक म्हणतो तुला कसं माहिती. अप्पू म्हणते मीच बोलवलं त्यांना फोन करून, मला काम होतं ना त्यांच्याकडे. आणि तसंही त्या माईला कंपनी देत असतील. पण प्रेक्षकांनो आता त्या डॉक्टर स्नेहलता आणि माई घरी एकट्या हे ऐकून कुकीला प्रचंड टेन्शन आलंय आणि पन्ना काकूला सुद्धा. आज तर काही विशेष दाखवलं नाहीये त्यांनी, पण उद्या मात्र जबरदस्त मजा येणार आहे. माई आता त्यांच्याशी भांडता बिंडता की काय बघूयात. पण आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.